तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। असणार की जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, 4 लोकांची मृत्यू झालेली आहे, त्याच्यात हे काही एव्हिडन्स नाही आहे की कलिंगर खाऊन त्यांची मृत्यू झालेली आहे। प्रश्न हे अगोदर, आणि लोक एवढे हुशार आहे मला माहित आहे, पण एवढे मूर्खपणा हे मला माहित नाही होता की अफवांवर विश्वास करतात। तो कलिंगर खाई कोणी भरत नाही हो, मी नियमित खातो आणि आमची गाड्या पण येतात। आमचा जॉबा रोडवेज म्हणून आहे, आमचा मोठे भाऊ रघबीर सिंग ढिल्लो पण आहे, रेग्युलर मी कलिंगर आणतो आणि खातो पण। व्यापारावर परिणाम झाला या लई परिणाम झाला। अर्धा बाहेर गाड्या सगळ्या लाईन लागलेली आहे, इथून माल विकणार नाही तर गाड्या आत कसा आहे ना, मला सांगा ना। याच्यात हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सगळ्यांच्या पोटावर पाय टाकलेला आहे। किती कर्मचारी असतील असे? आता लाखो कर्मचारी असणार हो सर। लोडिंग वाले आहे, अनलोडिंग वाले आहे, ते पार्टीवाले आहे जो माल घेऊन जातात, गाड्यात टाकतात, टेम्पो लोडिंग करतात, त्यांच्यावर तुझ्या बघा सगळे बसलेले इकडे, कोणाला काम नाही सर, असंच बसलेले। तर कलिंगर खाणं काय होत नाही हो। शासनाकडे काय मागणी आहे? माझ्या काय मागणं नाही आहे, मी काय म्हणतो की शासनाला त्याला थोडा यांच्यावर गंभीर विषय घ्यायचे, कारण काय शेतकरी यांच्यावर बघायचे, त्यांच्या केवढा हार्डवर्क आहे ते बघा हो। आता इथे मला माहित आहे ना, सकाळी 3 वाजता लोक येतात, माणूस येतात, व्यापारी येतात, आणि सकाळी 3 वाजता येऊन ते इथे बसतात। कशासाठी? 2 पैसे भेटणार। माझं नाव मंजित सिंग बसन आहे, राहायला मुलुंड कॉलनीला आहे। तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा।